नमस्कार. मी आज तुम्हाला गोवन मंडोस रेसिपी करून दाखवणार आहे. खायला खूप टेस्टी लागते ही. त्यासाठी मी साहित्य घेते बघा. एक अर्धा कप उकडा तांदूळ घेतलेला आहे. बॉईल राईस म्हणतात त्याला. हा कोकणामध्ये मिळतो, ऑनलाईन मिळतो. ह्याला मी आता 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्ही ह्या ठिकाणी दुसरा कोणताही जाड तांदूळ वापरू शकता. नायलॉन तांदूळ किंवा जाडा तांदूळ असा कोणताही वापरून ही रेसिपी बनवू शकता तुम्ही. आता हा धुवून घेतलेला आहे मी. त्यात पाणी घालून मी एक 7-8 तासासाठी भिजत ठेवणार आहे. थोडा भिजायला वेळ लागतो त्याला. ह्याला थोडा तांबूस कलर असतो. हे भिजलेलं आहे बघा आता. आता मी ह्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घालून ह्याला वाटून घेणार आहे. वाटताना भरपूर पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं. कारण नंतर आणि आपल्याला यात घालायचं असतं पाणी, त्याच्यामुळं पातळ होऊ शकतं. म्हणून वाटतेवेळी थोडं पाणी कमी घालायचं. माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दिसतील. छान छान व्हिडिओ मी घेत येईन. आता काढून घेते बघा. हे वाटून घेतलं मी आता पेस्ट करून. त्याची बारीक झालेली आहे पेस्ट ही. भिजलेला असतो तांदूळ तो, त्याच्यामुळे पेस्ट होते चांगली त्याची. तर हे काढून घेतलेलं आहे मी पुसून. तर ह्यामध्ये मी एक अर्धा ते पाऊण कप ओलं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे. पाव कप साधा गूळ घेतलेला आहे. आणि हा पाव कप मी पाम जागरी म्हणून असतो, तो पण ऑनलाईन मिळतो, कोकणात मिळतो, तो पाव कप घेतलेला आहे. हे आता मी वाटून घेणार मिक्सरला. एक थोडंसं पाणी टाकून त्यात. इथं पण थोडंसं पाणी टाकून वाटावं लागतं, म्हणून मी ते थोडं कमी पाणी घालायचं म्हणून सांगितलं मगाशी तांदळामध्ये. हे वाटून झालेलं आहे बघा आता. तर हे मिश्रण मी त्या तांदूळ वाटलेल्या पेस्टमध्ये मी मिक्स करून घेणार आहे. ही रेसिपी कोकणामध्ये गोव्याकडे बनवली जाते. खूप छान लागते ही खायला. त्यात पाम जागरी हा काळा गूळ असतो, त्याच्यामुळं थोडा कलर काळपट येतो, पण खायला खूप टेस्टी लागतो त्या गुळापासून बनवलेली रेसिपी ही. तर हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं चांगलं. हे बघा, हे जेवढं पाणी कमी घालता येईल तेवढं कमी घालायचं पाणी. त्यात आता 1 टीस्पून मी वेलची पावडर घालून घेतली. आणि 1 पाव टीस्पून मी मीठ घालून घेते. गोड पदार्थाला थोडं मीठ घातलं की चव छान येते त्याची. आता मी कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये हे बॉईल करून घेणार आहे मी. भांड्याला डब्याला पहिलं तेल लावून घेते. नंतर लगेच निघतं ते तेल लावल्यामुळं. हे मिश्रण काजूचे तुकडे टाकले थोडे मी त्यामध्ये. छान लागतात मध्ये मध्ये. ह्या डब्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेते मी. आता डब्बा मी पाणी उकळत ठेवलेल्या कढईमध्ये ठेवून एक 15 मिनिटाची वाफ देते याला. हे बघा, हे पाणी उकळत आहे. त्यामध्ये हा डब्बा ठेवून घेते मी. आणि वर झाकण लावून त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवते. एक मिडियम गॅसवर 15 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं त्याला वाफवून. हे झालेले आहेत आता 15 मिनटं होऊन गेलेली आहेत.
काढून दाखवते बघा तुम्हाला. हे बघा खूप छान झालेली आहे. ही तयार झालेली आहे आता ही. त्याला काढून थंड करून मी एका ताटामध्ये काढून दाखवते तुम्हाला. हे बघा ही खूपच सुंदर झालेली आहे रेसिपी. गुळामुळे थोडासा तांबूस काळपट कलर येतो, पण खायला खूप टेस्टी लागते ही. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन रेसिपी माझ्या तुम्हाला बघायला भेटतील. खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. थँक्यू.